आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। जलसंपदा आणि पालिकेतील अभावामुळे पूर परिस्थिती उद्भवली। मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं। चौकशी करून कारवाई करणार असल्याचं देखील मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। आधी पूरस्थिती हाताळणार आणि मगच कारवाई करणार असं महत्त्वाचं विधान केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी केलंय। तर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील पूर परिस्थितीच्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं। जलसंपदा विभाग आणि पालिकेतील अभावामुळे पूर परिस्थिती उद्भवल्याचं महत्त्वाचं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलेलं आहे। मी आज प्रत्यक्ष त्या सगळ्याची आम्ही पाहणी करतोय, उद्या आढावा होईल आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं। मी सकाळी सांगितलं, आत्ताही सांगेन की खऱ्या अर्थानं जलसंपदा खात्याच्या प्रशासन आहे आणि महापालिका प्रशासन यांच्यातला समन्वयाचा हा अभाव दिसून आला। खऱ्या अर्थानं जर तुम्ही 55 क्युसेक पाणी सोडणार होतात तर खरं तर त्याची माहिती देणं अपेक्षित होतं, लोकांना सावध करणं अपेक्षित होतं। हे मात्र 100% खरं आहे आणि मला असं वाटतं की हे कुठल्याही प्रकारे खपून घेतलं जाणार नाही। याची निश्चितपणे आम्ही चौकशी करू, पण आज जे जनजीवन विस्कळीत झालं ते सुरळीत करण्यासाठी आता पहिलं प्राधान्य त्याला असेल, त्यामुळे ते काम आपल्याला पहिलं करायचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।